आजची मॅच झालेली आहे पंजाब पंजाब किंग्स वर्सेस गुजरात टायटन्स आणि या मॅचमध्ये खरंच असं बघण्यासारखं इतकी मजा आली मॅच बघण्यासाठी मित्रांनो, की या मॅचमध्ये स्वतः कॅप्टननी अशी एक लढत दिली. श्रेयस अय्यरनी अशी पारी खेळलेली आहे जी इतिहासामध्ये 5 रेकॉर्ड मोडलेला आहे. इतकी जबरदस्त पारी श्रेयस अय्यरने केलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, क्रिकेट विजनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आणि चला आपण बघूया तर आज काय झालं. तर मित्रांनो, आजच्या या आजच्या या मॅचमध्ये म्हणजे पंजाब किंग्स 11 विरुद्ध गुजरात टायटन्स या मॅचमध्ये रनांचा इतका जबरदस्त पाऊस पडला की इतकी बारी झाली की सांगू शकत नाही. कारण पंजाब किंग्स 11 यांनी 242 रन इतकं मोठं टार्गेट चेस केलं आणि 243ला गुजरात टायटन्स इतक्या रनामध्ये आपण बघूया की त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. त्यामध्ये प्रियांश या बल्लेबाजनं म्हणजे पंजाब किंग्स 11च्या प्रियांश या बल्लेबाजनं इतकी जबरदस्त पारी केली आपल्या संघाला. त्यांनी जवळजवळ शतकीय पारी खेळून दिली आणि स्वतः अर्धशतक केलं. तर प्रियांश यांनी 6 चौकार आणि 3 षटकार मारून ही इतकी मोठी रणनीती उभारली. संघाला सावरण्यासाठी त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला. त्यानंतर प्रियांश झाल्यानंतर स्वतः श्रेयस अय्यर मैदानात आले आणि मैदानात आल्यानंतर श्रेयस अय्यरने सुद्धा इतकी जबरदस्त बारी खेळलेली आहे की 110चा स्ट्राईक रेट आणि म्हणजे जवळजवळ 97 रनास श्रेयस अय्यरने उभारल्या. म्हणजे एक शतकीय पारी श्रेयस अय्यरने आपल्या टीमसाठी उभी केली. पहिल्यांदा KKR टीमकडून खेळलेला श्रेयस अय्यर KKR संघाला सुद्धा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विन करून दिलेला आहे आणि आज पंजाब किंग्स 11 कडून खेळत आहे. आणि असा जर खेळत राहिला तर 100% येणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पंजाब किंग्स 11 विजेता ठरणार आहे. तर मित्रांनो, ही जी शतकीय पारी आहे जी श्रेयस अय्यरने खेळलेली आहे ती एक कॅप्टनच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि एक कॅप्टन म्हणून जी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे त्या जबाबदारीचं 100% श्रेयस अय्यर सोनं करणार आणि यामध्ये आपल्या टीमला चॅम्पियन ट्रॉफी जिंकून देणार यात काही शंका नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रेयस अय्यरला जी शेवटची साथ दिली शशांक सिंगने. हा शशांक सिंग एक असा प्लेअर आहे, एक तुफान म्हटलं जातं ना, एक तुफान आहे. त्यामध्ये त्यांनी जवळजवळ 108 220 पासून 244 रनांचा पाठलाग केला. तर यामध्ये शशांक सिंगचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण टीममध्ये इतकी जबरदस्त कमबॅक करणं आणि शेवटच्या 5 ओव्हरमध्ये जवळजवळ 135 रन आलेले आहेत. इतकी जबरदस्त दोघांची पार्टनरशिप शशांक सिंग आणि श्रेयस अय्यरची पार्टनरशिप 81 रनाची झालेली आहे. तर मित्रांनो, 244 रनांचं इतकं मोठं रनांचा डोंगर उभा करणं हे फक्त शशांक सिंग आणि श्रेयस अय्यर असल्यामुळेच झालं. तर खरी गोष्ट अशी आहे की या दोघांच्या पार्टनरशिपला खरंच माझ्याकडून लाख लाख तोफांचा सलाम आहे. कारण या पार्टनरशिपमुळे पंजाब किंग्स 11चा जो रन आहे तो खूप मोठ्या लेवलला गेलेले आहेत आणि अशा प्रकारे पंजाब किंग्स 11 ही टीम चांगल्या पद्धतीनं लढली आहे. त्यानंतर विचार करायचा झाला तर गुजरात टीमसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं लढली. कारण असं म्हणता येणार नाही की गुजरात टीम हारली आहे, पण हारून सुद्धा त्यांना एक चांगलं मानावंच लागेल. कारण 232 एवढा रन चेस त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये साई सुदर्शन आणि बटलर यांनी खूप चांगली लढत दिलेली आहे. कारण साई सुदर्शनने 41 बॉल 75 रनांची पारी खेळलेली आहे आणि बटलर यांनी 32 बॉल 56 रनांची पारी खेळलेली आहे. त्यामुळे याने सुद्धा खूप चांगल्या रन उभारले आहेत. आपल्या संघासाठी त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजरात टायटन्सच्या बॉलर्समध्ये
बॉलर्सना थोडं अपयश आलेलं आहे. पण बघूया आता येणाऱ्या काळामध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यामध्ये गुजरात टायटन्ससुद्धा असू शकते. कारण गुजरात टायटन्स या टीमला सुद्धा आपण हलक्यात घेऊ शकत नाही. कारण 232 एवढ्या रनांचा मोठा पहाड उभाच केला आहे असं म्हणता येणार नाही. कारण खूप मोठ्या लेवलवरती त्यांनी रना उभ्या केलेल्या आहेत. असं म्हणता येणार नाही की फक्त पंजाब किंग्स 11च खेळली आहे. कारण पंजाब किंग्स 11 तर खेळलीच खेळली. त्यानंतर त्यांचा म्हणजे सेम त्याच पद्धतीनं फक्त दिसून येत नाही की बाबा जिंकली तर पंजाब किंग्स 11, जास्त श्रेय तर त्यांनाच जातं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे गुजरात टायटन्सचे जे प्लेयर आहेत हे सुद्धा चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत. एकमेकांना सपोर्ट केलेला आहे आणि सपोर्ट करत त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या क्रिकेट बोर्डवरती लावलेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये खेळत असलेला रुदरफोर्ड यांनी जवळजवळ 26 बॉलमध्ये 46 रन उभे केलेले आहेत. यामध्ये त्यांनी 143 स्ट्राईक रेट घेऊन 4 चौकार आणि 3 षटकार मारून एक 46 रन आपल्या संघासाठी उभं केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केलेली आहे. आता बघूया येणाऱ्या काळामध्ये चॅम्पियन ट्रॉफीसाठी कुठला संघ सिलेक्ट होतो. तर तुम्हाला पंजाब किंग्स 11ची बॅटिंग कशी वाटली किंवा गुजरात टायटन्सची बॅटिंग कशी वाटली हे कमेंट करून सांगा. नक्की सांगा कोणाची बॅटिंग सगळ्यात जास्त आवडली किंवा कोणत्या प्लेअरला तुम्ही एक सल्ला देऊ शकता हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी मराठी क्रिकेट विजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.